उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कॅफे मोका, कॅफे लाते किंवा कॅपुचिनो अशा पद्धतीच्या गरम कॉफीज आपल्यापासून दूरच बऱ्या असं आपल्याला वाटत असतं. त्याऐवजी आपण फ्रॅपे किंवा कोल्ड कॉफीला प्राधान्य देतो. अर्थात आज मी तुमच्यासाठी कॉफीचाच एक वेगळा प्रकार घेऊन आलोय ज्याच्यामध्ये टेंडर कोकोनटचा वापर करण्यात आलाय. त्याचं नाव आहे टेंडर कोकोनट फ्रॅपुचिनो. उन्हाळ्याच्या दिवसात सर्वांनाच आपल्याला थंड प्यायला फारसं आवडतं. त्यातल्या त्यात कोल्ड कॉफी आणि शहाळाचं पाणी हे आवडतंच. तर ह्या दोन्ही गोष्टी मिक्स करून आपण एक छानसं असं फ्युजन बनवणार आहोत. त्याचं नाव आहे टेंडर कोकोनट फ्रॅपेचिनो. आता टेंडर कोकोनट फ्रॅपेचिनो यासाठी लागणारं साहित्य सर्वात पहिला आपण घेणार आहे हे टेंडर कोकोनट म्हणजे शहाळाचं पाणी. ह्याचे आपण बर्फाचे पीसेस बनवलेले आहेत. त्यानंतर आपण इथे घेतलेलं आहे व्हॅनिला आईस्क्रीम. नंतर आहे शहाळाचं आतलं शहाळं जे खोबरं असतं ते घेतले मलाई. त्यानंतर हे मलाईचे तुकडे करून घेतलेले आहेत. इन्स्टंट कॉफी आहे आणि डेसिकेटेड कोकोनट. आता आपण एक छानसा असा ग्लास घेणार आहोत. त्यात 2 स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम टाकायचं आहे आपल्याला. 2 स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम. त्यात आपण टाकणार आहे हे जे आपण ह्याचे बनवलेले पीसेस आहेत, शहाळाच्या पाण्याचे पीसेस बनवलेले आहेत ते 5 ते 6 तुकडे आपण टाकणार आहे याच्यामध्ये. आता ही मलाई ही आपल्या एका नारळाची मलाई आपण घेत आहोत आणि ही सर्व मलाई आपण त्याच्यात टाकणार आहे. कॉफी पावडर, इन्स्टंट कॉफी पावडर आपण नेसकॅफे ब्रू जी इन्स्टंट कॉफी पावडर मिळते जी इझिली डिझॉल्व्ह होते पाण्यामध्ये ती आपण घेणार आहे. ½ टीस्पून. आणि हे सगळं आपण एकत्र करणार आहे ब्लेंडरने. हे एकत्र झालं पाहिजे चांगलं. हे छानसं असं आईस्क्रीम आणि आईस ब्लेंडेड कॉफी होणार आहे याची तयार. हे आता छान असं झालेलं आहे थिक. तर ह्याला आता सर्व करण्यासाठी आपण प्रेझेंटेशनसाठी आपण ग्लासला डेकोरेट थोडंसं करूया. ओके. आता आपण एका प्लेटमध्ये थोडंसं असं शुगर सिरप घालणार आहे कारण की आपल्याला ग्लासला रिम करायचं आहे. म्हणजे जे साईड्स असतात ग्लासचे ते कोट करायचे आहेत. तर त्यासाठी मी आता थोडंसं असं साखरेच्या पाण्यामध्ये डिप करून घेणार आहे आणि तसाच आपण हा डेसिकेटेड कोकोनट मध्ये घालणार आहे. म्हणजे आपला जो ग्लास आहे तो छानपैकी असा रिम येणार आहे त्याला कोकोनटची. म्हणजे जेव्हा आपण सिप करतो ते छानसं असं कोकोनट फ्लेवर त्याच्याबरोबर येणार आहे. असं छान अशी रिम तयार झालेली आहे. ही आपली जी कॉफी रेडी झालेली आहे कोल्ड कॉफी ती आपण ह्याच्यात आता पोर करणार आहोत. त्याची कन्सिस्टन्सी अशी थिक असायला हवी. एकदा की आपण पोर केलं त्याला गार्निशसाठी आपण हे जे शहाळाचे तुकडे बारीक काप केलेले आहेत ते आपण त्याला गार्निशसाठी टाकणार आहोत. म्हणजे कॉफी पिता पिता हे शहाळाचे असे तुकडे छानसे अशा आपल्या तोंडात आले तर छान वाटेल. तर छानशी असा टेंडर कोकोनट फ्रॅपेचिनो रेडी झालेला आहे. नक्की करून पहा. मला खात्री आहे की तुम्हाला नक्की आवडेल.